नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा बोंजाळेंना अर्जंट प्रिंटआउट काढायला सांगतात आणि म्हणतात, लवकर द्या, मला जायचंय. तेव्हा हर्षा त्यांना विचारते, 1 मिनिट, कुठं जायचंय तुम्हाला? तेव्हा अशोक मामा म्हणतात, रिस्टोरेशन ऑफिसला. का? त्यावर हर्षा विचारते, आणि कशाला? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, विटी दांडू खेळायला येत आहे? त्यावर हर्षा चिडून म्हणते, व्हॉट रबिश. त्यावर अशोक मामा म्हणतात, विटी दांडू म्हणजे यांना कळालं नसेल बहुतेक. आणि तिला विचारतात, सरकारी ऑफिसमध्ये माणूस कशासाठी जात असतो? आता मी जातो आणि त्यांच्या डोक्यावर बसतो, बघतो ना कशी परमिशन मिळत नाही ते. तेव्हा हर्षा म्हणते, नाही, तुम्ही जायचं नाही मिस्टर माझगावकर. त्यावर अशोक मामा विचारतात, का? तेव्हा हर्षा म्हणते, अहो, उगाच काहीतरी वाद घालत बसाल तुम्ही तिकडे माझगावकर, आणि त्यांचे इगो हर्ट्स होतील आणि उगाचच आपला प्रोजेक्ट हातातून जायचा. त्यावर ते म्हणतात, तुमच्या वयापेक्षा जास्त वर्ष मी नोकरी केली आहे. तेव्हा कुणाचा इगो का दुखतो हे मला नक्की कळतं, तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही आहे. तेव्हा हर्षा म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जा, तुमच्यामुळे प्रोजेक्ट बंद झाला ना, मग कळेल तुम्हाला. त्यावर ते म्हणतात, बघूया ना कुणामुळे बंद होतो आणि कुणामुळे सुरू होतो ते. तेव्हा बोंजाळे अशोक मामांना म्हणतो, जाऊ द्या ना साहेब, तुम्हाला किती झेरॉक्स पाहिजे मला सांगा, मी देतो. व अशोक मामा म्हणतात, मी सांगतो, आणि ते त्याच्याबरोबर जातात. तेव्हा निच्चुरे हर्षाला आवाज देऊन म्हणतो, हर्षा, 1 मिनिट इकडे येतेस? हर्षा जेव्हा त्याच्याजवळ जाते तेव्हा तो म्हणतो, हर्षा, अगं तू त्यांना कशाला अडवत होतीस? कालचा फोटो सर्क्युलेट करताना ते इथे नसलेलेच बरेत ना. तेव्हा अशोक मामा त्यांचं बोलणं ऐकू लागतात. तेव्हा हर्षा म्हणत असते, असं कसं? सासऱ्यांना पण कळू दे ना, सुनेचा मित्र कसा खांद्यावरती हात टाकून बसतो ते. आणि डोंट वरी, एनिवे हे फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. ते इथे असले काय आणि नसले काय. तेव्हा निच्चुरे विचारतो, नक्की काय करणार आहे तू या फोटोंचं? तेव्हा हर्षा म्हणते, मेन ऑफिसला पाठवणार आहे. कळू देत ना त्यांनाही, त्यांचा प्रोजेक्टचा पैसा वापरून कामं न करणारी माणसं कशी इकडे तिकडे फिरतायत, आणि मग भैरवीचा प्रोजेक्ट कसा काढला जातो बघ. तेव्हा निच्चुरे म्हणतो, चायला, तू तर माझ्यापेक्षा रागीट आहेस ग. तेव्हा हर्षा म्हणते, भैरवीला तर मी प्रोजेक्ट लीडर बनूच देणार नाहीये, पण आता माझा राग तिच्यापेक्षा जास्त त्या माझगावकरांवर आहे. त्यांचं बोलणं ऐकल्यावर अशोक मामांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे अनिश त्याच्या कामानिमित्ताने हॉटेलला आलेला असतो आणि एका क्लायंटशी तो बोलत असतो. तितक्यात भैरवी आणि अर्जुन तिथे येतात. भैरवी म्हणत असते, अर्जुन, मला आपल्या टाईमलाईनचं खूप प्रेशर आलं यार. आपण इथे उगाच आलो, आपण तिथेच ऑफिसमध्ये जेवायला हवं होतं. तेव्हा भैरवीचा आवाज ऐकून अनिश मागे वळून बघतो. तेव्हा त्यांना एकत्र बघून अनिशला आणखीच राग आलेला असतो. इकडे अशोक मामांना हर्षा आणि निच्चुरेचं बोलण्याचं टेन्शन आलेलं असतं आणि आता काय करता येईल याचा ते विचार करत असतात. तेव्हा ती दोघं कॉफी घेण्यासाठी बाहेर जातात. तेव्हा अशोक मामा बाजूला जाऊन संयमीला कॉल करतात. संयमी विचारते, काय आजोबा? तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला पुन्हा तुझी आज गरज आहे. त्यावर संयमी म्हणते, पुन्हा कंटेंट रायटिंग? आजोबा, तुम्ही एक काम करता का? मला तुमच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप म्हणून घ्या, म्हणजे तुम्ही, मी आणि माऊ खूप मज्जा करू. तेव्हा ते म्हणतात, एवढ्यासाठीच आलो आहे का मी इथे? म्हणे मज्जा करू? इथे गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. त्यावर संयमी विचारते, म्हणजे? सॉरी, आय एम नॉट गेटिंग यू. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे बघ, मी काय विचारतोय, जर पासवर्ड नसेल तर फोन उघडता येतो का? त्यावर संयमी म्हणते, आजोबा, तुम्ही तुमच्या फोनला का पासवर्ड लावला? एवढं काय प्रायव्हेट असणार आहे तुमच्या फोनमध्ये? तेव्हा ते म्हणतात, माझ्या फोनचा नाही, दुसऱ्याच्या फोनचा. त्यावर संयमी म्हणते, ओ माय गॉड, व्हेरी बॅड मॅनर्स. आजोबा, असे दुसऱ्यांचे फोन ओपन करायचे नसतात. त्यावर ते म्हणतात, आता तू मला शिकवतीयस, ठेव फोन. तेव्हा संयमी म्हणते, सॉरी आजोबा, सांगा तुमचं काय काम आहे? तेव्हा ते म्हणतात, कसा उघडायचा पासवर्ड? तेव्हा ती विचारते, फोन महाग आहे की साधा आहे? त्यावर ते म्हणतात, तुला काय करायचं आहे? तेव्हा ती म्हणते, अहो आजोबा, जर एक्सपेन्सिव्ह फोन असेल तर त्याचा इंटरफेस वेगळा असतो, म्हणून विचारतीये. त्यावर ते म्हणतात, फोन महागाचा आहे. तेव्हा संयमी म्हणते, सॉरी आजोबा, मग नाही खोलता येणार फोन, कारण एक्सपेन्सिव्ह फोनला पासवर्ड असतात, फेसलॉक असतात, फिंगरप्रिंट्स असतात. अदरवाईज तो फोन नाही ओपन होणार. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते, आणि ते फोन ठेवतात. इकडे अर्जुनला खूप भूक लागलेली असते आणि तो म्हणतो, कधी येईल हा माणूस?
त्यावर भैरवी म्हणते, अरे येईल, एवढी भूक का करतोयस? त्यावर तो म्हणतो, मी सकाळपासनं नाश्ता पण नाही केलाय. तेव्हा ती विचारते, का हॉटेलमध्ये नाही केलास का? तेव्हा तो म्हणतो, गेलो होतो, पण तिथे माझ्या एक्स गर्लफ्रेंडची आई भेटली. खूप राडा झाला सकाळी सकाळी. खूप बोलली ती मला आणि माझ्या दिवसाची सुरुवात किती वाईट झाली आहे म्हणून सांगू? तेव्हा भैरवी विचारते, बाय द वे किती दिवस रिलेशनशिपमध्ये होतास? तेव्हा तो म्हणतो, 4-4.5 वर्ष. तेव्हा भैरवी त्याला विचारते, मग ब्रेकअप का झालं? त्यावर तो म्हणतो, तसं काही कारण असं सांगता येणार नाही, पण लॉंग डिस्टन्स. ती थोडी इन्सिक्युअर झाली होती. तिला मी वेळ देऊ शकत नव्हतो. तेव्हा भैरवी म्हणते, हेच चुकतं तुम्हा मुलांचं. अरे रिलेशनशिप इज अ प्रॅक्टिस, ती जपावी लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे असं कुठं असतं का? आपण एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला वर्ष भेटत नसतो, तेव्हा काही फरक पडत असतो का? आता आपलंच बघ ना. तेव्हा भैरवी म्हणते, अरे अर्जुन, रिलेशनशिप आणि मैत्री या 2 वेगळ्या गोष्टी असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐक, उलट असतं ते. मैत्री हा रिलेशनशिपचा पाया असतो, प्यार ही दोस्ती है. हे ऐकल्यावर अनीश एकदमच उठून त्यांच्यासमोर जाऊन उभा राहतो. त्याला बघून भैरवीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, अनीश तू इथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ये प्लीज हॅव अ सीट. आणि तो वेटरला एक चेअर आणायला सांगतो. इकडे योगिता फोनवर बोलत असते तेव्हा तृप्ती तिच्याबरोबर असते. त्यांना बघून अशोक मामांच्या डोक्यात एक आयडिया येते. तेव्हा ते योगिताच्या जवळ जाऊन म्हणतात, काही काही लोकांचं नशीबच किती वाईट असतं नाही? जरा काही चांगलं चालत असताना लगेच माशी शिंकते. तेव्हा योगिता त्यांना विचारते, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर ते म्हणतात, आणखी कुणाबद्दल? माझ्याचबद्दल बोलतोय मी. त्यावर ती विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा ते सांगू लागतात, काय झालं, मी आपल्या साहेबांना घरी जेवायला बोलवलं होतं, म्हणजे अर्जुन साहेबांना. बिचारे एकटेच जेवतात हॉटेलमध्ये. ते मला म्हणाले, यंग मॅन, मला घरचं खायची इच्छा झाली आहे. मग ठरलं, मी म्हटलं या रात्री आज माझ्या घरी जेवायला, असं म्हटलं मी. हे ऐकल्यावर तृप्ती घाईघाईने येऊन विचारते, मग येतोय का तो? त्यावर ते दोघं तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा तृप्ती लाजूनच म्हणते, मग येत आहेत का ते? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, कसे येणार? आमच्या सोसायटीमध्ये दिवसभर पाणीच नाही आहे, मग कसं बोलवणार त्यांना? त्यावर योगिता म्हणते, अरे देवा. आणि ती म्हणते, मग काका तुम्ही नाही सांगितलं का त्यांना? त्यावर ते म्हणतात, कसं बोलणार? त्याचा अपमान नाही होणार का? आणि ते तिला विचारू लागतात, योगिता, तू बोलवशील का त्यांना तुझ्या घरी जेवायला? त्यावर ती म्हणते, मी? काका हो, मी बोलवलं असतं, पण माझ्या घरी सासू सासरे, लहान मुलं आहेत आणि आमचं घर पण थोडं छोटंच आहे. तेव्हा तृप्ती म्हणते, मी बोलवते ना त्यांना माझ्या घरी. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, तू नको. तेव्हा तृप्ती विचारते, का? त्यावर ते म्हणतात, तुझी ओळख कुठे आहे त्यांच्याशी जास्त? तेव्हा तृप्ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, माझगावकर, ओळख काढायला ओळख वाढवावी लागेल ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही पण तू एकटीच राहते ना? तेव्हा ती म्हणते, मग तुम्ही या ना त्यांच्यासोबत. माझ्या घरी असं सोसायटीत हँडसम माणूस आला तर माझी पत वाढेल ना, आणि ऑफिसमध्ये पण. काका प्लीज. त्यावर अशोक मामा म्हणतात, काका कोण? मी आता माझगावकरचा काका झालोय. त्यावर ती म्हणते, अहो मी त्या हर्षामुळे बोलत होते. तुम्हाला माहिती आहे ती हर्षा कशी? आता तर तिने निस्तुरेला घोळात घेतलंय. आणि ती अशोक मामांना रिक्वेस्ट करू लागते, काका प्लीज सांगा ना सरांना. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे, या जगात फुकट काही कोणाला मिळत नसतं, म्हणजे एक हात से दो आणि एक हात से लो. तेव्हा ती विचारते, म्हणजे? त्यावर ते म्हणतात, म्हणजे तुला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा ती म्हणते, करते ना, लगेच करते, सांगा तुम्ही. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, हर्षाचा फोन आणि पासवर्ड लगेच आणून दे. आता आपल्याकडे जास्त वेळ नाही, तुझी वेळ सुरू होते आत्ता. तेव्हा ती लगेच जाते असं म्हणून तिथून जाते. अशोक मामा योगिताला म्हणतात, कुणालाच काही कळालं नाही पाहिजे, तेरी बी चूप अँड मेरी बी चूप. इकडे अर्जुन अनिशला विचारतो, बोल अनिश, काय खाणार? तेव्हा अनिश म्हणतो, काहीच नको, पोट भरलंय माझं. म्हणजे तुमच्या आधी आलो होतो ना मी इथे, तेव्हा झालंय खाऊन. तुम्ही बोला, व्हॉट्सअप, तुमचं काय चालू आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आमचं काय, वर्किंग, ब्रेकफास्ट. तेव्हा अनिश विचारतो, काही प्रायव्हेट बोलायचं आहे का? नाही म्हणजे काही कामाबद्दल. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे नाही, आम्ही असंच बोलत होतो, मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगत होतो. तेव्हा अनिश विचारतो, एक्स गर्लफ्रेंड
म्हणजे आता तू सिंगल आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हॅपीली आणि सॅडली येस. तेव्हा अनिश विचारतो, म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, सॅडली म्हणजे एकटा आहे म्हणून, आणि हॅपीली म्हणजे नव्याने कुणीतरी भेटू शकतं. तेव्हा अनिश म्हणतो, नाईस, आय लाईक इट. मग आता किती दिवस आहे इथे अजून? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे यार, हा खूप अवघड प्रश्न आहे. आता भैरवी म्हणेल तितके दिवस. तेव्हा अनिश विचारतो, म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझं काम प्रोजेक्ट सेट करणं आहे. आता भैरवी मॅडमला जेवढा वेळ लागेल तेवढा मला लागेल. त्यावर अनिश म्हणतो, मग तुला इथून लवकर जाता येणार नाही असं वाटतंय, कारण ऑफिसचं काम सोडून तुम्ही इथं असं बाहेर. त्यामुळे कामाला तर वेळ लागेलच, हो की नाही भैरवी? इकडे तृप्ती हर्षाला येऊन म्हणते, अगं तुझ्या गाडीला मोठं डेंट आलंय, जा आणि बघ. वॉचमन असेल त्याला जाऊन विचार, आणि तो जर माणूस असला तर कंपल्सेशन घे, पटकन जा. तेव्हा हर्षा म्हणते, व्हॉट आर यू सेईंग? त्यावर तृप्ती म्हणते, अगं जा पटकन. तेव्हा हर्षा म्हणते, व्हॉट आर यू सेईंग तृप्ती, आणि ती खूप घाबरते आणि घाईघाईतच मोबाईल सोडून तिथून पळू लागते. पण पुन्हा तिला मोबाईलची आठवण येते म्हणून मोबाईल बघायला येते. तोपर्यंत तृप्तीने तिचा मोबाईल खिशात घातलेला असतो. हर्षा येऊन तिचा मोबाईल शोधू लागते. तेव्हा तृप्ती म्हणते, अगं फोनचं काय घेऊन बसली आहेस, जा पटकन, तो माणूस जाईल. इकडे भैरवी अर्जुनला म्हणत असते, अर्जुन हळू खा, तसंही आपल्याला उशीर होणारच आहे, एवढी घाई करायची गरज नाही आहे. तेव्हा अनिश रागातच म्हणतो, जर सकाळी लवकर काम सुरू केलं तर रात्री उशीर होण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा भैरवी म्हणते, नाही तसं नाही होऊ शकत. त्यावर अनिश विचारतो, का? त्यावर भैरवी म्हणते, मी जरी बॉस असले तरी कंपनीची मालक नाही आहे. कामामध्ये अनेक जण इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे सगळी कामं माझ्या सोयीनुसार आणि माझ्या कम्फर्टनुसार नाही होऊ शकत ना. त्यावर अनिश म्हणतो, मग या सगळ्यांचा आधीच विचार करायला हवा होता. आणि हळूहळू त्या दोघांमधला वाद वाढू लागतो. तेव्हा अर्जुन त्यांना थांबवत भैरवीला म्हणतो, तू खाऊन घे पटकन. त्यावर भैरवी म्हणते, मला भूक नाही आहे, पोट भरलंय माझं, असं म्हणून ती रागातच तिथून उठून जाते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.